ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाला मात्र आता या गोल पेटलेल्या रिंगणामध्ये जानकी बरोबर अडकवते आणि चहूबाजूंनी आता ते रिंगण पेटून देते, रॉकेल वगैरे टाकून. आणि तेवढ्यात मात्र प्रिया खूपच घाबरते, वाचवा वाचवा करत असते. आणि तेवढ्यात आता तेथे प्रतिमा, आत्या कल्पना, सायली, अर्जुन, अश्विन हे सगळेजण येतात आणि प्रियाकडे रागाने बघत असतात. प्रिया खूपच घाबरलेली असते. तर सायली तिला विचारते की काय ग प्रिया, आता कसं वाटतं बरं? मगाशी प्रतिमा त्यांना भाजलं असतं तर तुला फरक पडत नव्हता. तू त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीस, परंतु आता मात्र तू आगीत अडकली. हा खरंच तोच परिणाम आहे. तुझी आता खरंच लायकी आहे. त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो की तन्वी किल्लेदार, तन्वी, रविराज किल्लेदार आहे, मग तरी सुद्धा तू तुझ्या आईला वाचवण्यासाठी आत का गेली नसेल? त्यावरती कल्पना सुद्धा रागानेच म्हणते की अशी मुलगी कोणाच्याही पोटाला जन्माला यायला नकोय खरं तर मला तुला सून म्हणून घेण्यासाठी सुद्धा लाज वाटते. वरती अश्विन सुद्धा रागाने म्हणतो की ही अशी मुलगी माझी बायको आहे, या गोष्टीच मला वाईट वाटतं. जन्मी मी असं कोणतं पाप केलं होतं म्हणून मी हिच्याशी लग्न करून बसलो, याचा आज अश्विनला खूप पश्चाताप होत आहे. तेव्हा आता प्रिया किंचाळत असते की अश्विन, अरे मला प्लीज येथून बाहेर काढ, तुम्ही जाळून मारणार आहात का मला? प्लीज, अरे अश्विन मला वाचव. तेव्हा आता जानकी जोरातच किंचाळते की सखी, अगं इतकी आग लागलेली आहे, खूपच मोठी, जा बरं फायर ब्रिगेडला फोन कर, लवकरात लवकर जा. तेव्हा आता सखी म्हणते की नको नको, मी मात्र आता फायर ब्रिगेड नाही तर एक्स्टिंग्विशर शोधते. त्यावरती जानकी म्हणते की अग नको नको, कारण त्यापेक्षा आता कुणाला तरी आवाज दे, मदतीला बोलावा, आपण मदतीसाठी कुणाला तरी फोन करूया. तेव्हा आता सखी म्हणते की एखादी व्यक्ती मात्र आता आगीमध्ये असे म्हणजे पोळत असताना असंच काहीतरी बोलायचं असतं, हो की नाही? प्रिया आता प्रियाची बरोबर त्या सर्वजणी जिरवत असतात. प्रिया जे काही आता इतरांशी म्हणजे प्रतिमाशी वागलेली आहे तर त्या प्रत्येक गोष्टीचा त्या बदला घेतात. प्रिया मात्र जोरात किंचाळत असते, आता जीवाचा अकंताव करून ओरडते की प्लीज मला इथून बाहेर काढा, प्लीज वाचवा. आता जानकी रागाने म्हणते की प्रतिमाचा जीव जात होता, त्यावेळेस तू काय केलंस? तू त्यांना वाचवायचा प्रयत्न केलास का नाही ना? तू फक्त वेळ काढत बसली, तू फक्त वेळच काढत बसली. आणि सखी म्हणते की तुला वाचवण्यासाठी आता तर कोणीच येणार नाही. तुझे आता हे जे काही खरे रंगरूप आहे ना, ते घरच्या सगळ्यांच्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इथून पुढे मात्र तुला आता ह्या निकायावर चालायचं आहे. यावरती प्रियाता ओरडते, अश्विन, अरे बघ ना, अरे माझा जळून कोळसा होईल आणि तू फक्त बघतच उभा राहणार आहे का? यावरती अश्विन सुद्धा म्हणतो की या अगोदर मी तुला प्रत्येक वेळेस वाचवलं आणि आज मात्र तुझं नशीब आणि तुला नाही वाचू शकत. यावरती कुसुम काकी सुद्धा म्हणतात की हो, आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोटात घालत आलो, कधी ना कधी तू सुधारतील याची वाट आम्ही बघत राहिलो. जी मुलगी आपल्या आईच्या मदतीला धावून जात नाही, तिला कशाला माझ्या दाखवायची म्हणून आता सगळेजण आता ह्या प्रियाने केलेल्या पापाची तिला आठवण करून देत असतात. आता प्रिया खूप रडत असते आणि आता प्रतिमा आत्याला म्हणते की आई, अगं आई, तू तरी मला वाचव. प्रतिमा आत्या म्हणते की अगं आत्ता तर मला तुझी आई म्हणून तुझी खूप काळजी वाटायला हवी होती, परंतु उलट मला असं वाटतं की तुला योग्य शिक्षा मिळत आहे म्हणून, त्यामुळे तुझ्यासारख्या निष्ठ मुलीला हे असे चटके बसायलाच हवे, त्याच लायकीची आहे तू. तेव्हा आता प्रिया म्हणते की आई, हे बघ, अग तुझ्या पोटी मी जन्म घेतलेला आहे, प्लीज मला आता हे चटके नाही सहन होत, वाचव, तुम्हाला यातून वाचव. म्हणून आता खूपच आता जीवाचा अकांताव करून ती व्याकुळतेने विनवण्या करत असते. त्यावरती प्रतिमा लगेच प्रियाला उत्तर देते की मगाशी मला जानकी काय म्हणाली माहिती आहे का? तेव्हा आता मनापासून आपण एखाद्यावर प्रेम करतो ना, ते प्रेम आपल्याला जाणवतसाठी
वेगळं असं काहीही करावं लागत नसतं. आणि आज मला हे कळतं की मला तुझ्याबद्दल प्रेम का जाणवत नाही. म्हणून तुझ्या मनात माझ्याविषयी काढीत सुद्धा प्रेम नाही. मग मी का तुला वाचू. मग आज मात्र कल्पनाला साधा एक झटका बसला. तर सायलीने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. आज मात्र तुझी आई त्या खोलीमध्ये अगदी जळत होती, मरत होती. पण तरी सुद्धा तू मुद्दाम तेथे गेली नाही. त्यामुळे नाही, मी स्पष्टपणे हे सांगते की इतक्या निर्दयी आणि निष्काळजी मुलीला मी जन्म दिलेला नाही. मनापासून मला हेच वाटतं की तू माझी मुलगी नसेलच. विश्वासच बसत नाही की तू माझी मुलगी आहे म्हणून. त्यावरती सायली मात्र जानकी आणि सखी या दोघींना म्हणते की गेल्या कित्येक दिवसापासून प्रतिमा आत्या मात्र एका वेगळ्याच फेरीत अडकल्या होत्या. त्यांना यातून मदत करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. पण आज खऱ्या अर्थाने तुमच्या दोघींची मदत झाली. त्यावरती मात्र अर्जुन म्हणतो की आज तुमच्यामुळेच आता ह्या प्रतिमांना हे कळाले. तिच्यामध्ये आणि तन्वीमध्ये कोणताही बॉन्ड नाही म्हणून तो असूच शकत नाही, कारण ते ही प्रिया प्रतिमाची मुलगी असूच शकत नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते की ह्या मुलीपासून आम्ही जितकं दूर राहू तितकंच बरं आहे. यावरती जानकी म्हणते की खरं सांगू का, कारण आमच्या या प्रयत्नामुळे प्रतिमाच्या मनातील घालमल गेलेली आहे. त्यातच आम्हाला फारसा आनंद आहे. यावरती आता सखी म्हणते की ॲक्च्युली आम्ही सायली ताई आणि अर्जुन जिजू यांचे आभार मानायला हवेत. आईला मात्र समाधानकारक उत्तर मिळवून देण्याची संधी आम्हाला मिळाली. खरंच मनापासून थक्यू. तेव्हा आता प्रिया जोरातच किंचाळत असते की तुम्ही असे बोलत का उभे आहे. वाचवा प्लीज, मला वाचवा. आणि हे बघ, मोठ्या रिंगण नाही पण लहानसान चटके मात्र तुला सोसावी लागतील. तुझे काही पाप केलेली आहे, त्यापुढे मात्र हे काहीच नाही. त्यावरती सखी म्हणते की सायली ताई, आमचं काम झालेलं आहे, आम्ही निघू का. त्यावरती सायली म्हणते की होग सखी, आपण अशाच भेटत राहू कधी. तुम्ही माझ्या मदतीला या कधी, मी तुमच्या मदतीला येईल. अशीच आपली मैत्री निभावत राहू. तेव्हा आता जानकी खुष्ट होग असं म्हणते. आणि असे बोलून जानकी आणि सखी आता तिथून निघून जातात. तर प्रिया जोरात किंचाळत असते की अश्विन, अरे प्लीज तू मला वाचव. अरे वाचवना मला कोणीतरी, मला वाचवा प्लीज वाचवा. तेव्हा आता त्या प्रियाला मात्र त्या रिंगणातून बाहेर काढलेलं असतं. प्रिया मात्र आता जेव्हा आत येते आणि आता गार पाण्याने वगैरे आंघोळ करते, डोक्याला हात लावते. आंघोळ केल्यानंतर आता कुठे बरं वाटलं असं आता निवांत श्वास चढते. मात्र असं वाटत होतं की मी आगीत जळून खाक होते की काय. मला भीतीच वाटत होती. हाताला वगैरे बघते तर खरंच माझ्या हाताला किती चटके बसलेले आहेत. त्या जानकीला आणि सखीने मला त्या आगीच्या रिंगणामध्ये अडकवलेलं होतं. त्यामुळे याचा बदला मात्र मी कधी ना कधीतरी घेईलच असे ती आता ठरवते. मला हे सुद्धा चांगलं माहिती आहे की त्यांना ही सर्व सांगणारे अर्जुन आणि सायलीच होते. त्यांना काय वाटलं होतं की मी खचून जाईन म्हणून. प्रियाची कितीही चिरली तरी सुद्धा तिची आता ही वागण्याची पद्धत काही जाणार नसते. शेवटी ती आता तीच या पायावर चालत असते. त्यानंतर आता इकडे रविराज काका हा सुभेदारांच्या घरात येतो आणि प्रताप म्हणून जोरात त्याला आवाज देतोय, प्रताप, प्रतिमा, किल्लेदार कुठे आहे, सगळेजण कुठे बाहेर या. तेवढ्यात आता प्रियाच्या कानावर हा आवाज पडतो. प्रिया म्हणते की आता हा किल्लेदार इथे आलेला आहे, तर तो आता इथे कशाला तडमडला असेल, त्याचं काय काम असेल ब्र. तेव्हा आता सगळेजण बाहेर येतात. तर आता प्रताप म्हणतो की अरे काय झालं. तर रविराज, तू काय इतका चिडला ब्र. त्यावरती रविराज म्हणतो की चिडू नाही तर मग काय करू, नक्की काय करू. तुम्ही तन्वीला अजूनपर्यंत घरातच ठेवलेलं आहेस का. मला तर असं वाटलं होतं तिचे सगळे काही उद्योग कळाल्यानंतर तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं असेल. मला तर असं समजलं की ती आता तुमच्या घरामध्ये स्टोरूममध्ये राहते. तर मात्र तिच्या नव्याबरोबर सुखात राहू शकत नाही. पूर्ण आईच्या आयुष्यावर उठते का तुम्हाला तिच्या इतका पुळका येतोय.
त्यावरती प्रतिमाहत्या रविराज काकांना म्हणते की प्लीज अहो जरा शांत व्हा, परंतु रविराज काका तिच्यावर चिडतात आणि का शांत व्हायचं असं प्रतिमावर ओरडतात. कारण आता प्रतिमा हत्याने आतापर्यंत आई म्हणून तिला पाठीशी घातलेलं असतं. हे काही रविराज काकांना आवडत नाही. ते आता प्रतिमात्यावरच ओरडतात. त्यावरती कुसुमताई म्हणतात की भाऊजी प्लीज तुम्ही वहिनीवर चिडू नका, तुमचा गोंधळ होतो. कारण कितीही काही झालं तरी शेवटी तन्वी तुमची मुलगी आहे हो. रविराज काका खूप भडकलेले असतात. रविराज काका म्हणतात की नाही, तन्वी माझी मुलगी नाहीच, मी तिला माझी मुलगी मानत सुद्धा नाही. याच्या कानावर आता हे सगळं काही बोलणं पडत असतं आणि तिला आणखीनच राग येतोय. यावरती रविराज काका म्हणतात की मी येथे फक्त कल्पना आणि प्रताप यांना हेच सांगायला आलो का मुलीला मात्र घरामध्ये थारा देऊ नका. त्यावरती प्रताप म्हणतो की हे बघ रविराज, ते जरी हे आता ह्या घरात जरी राहत असेल पण तिच्याशी आमचा कोणताही संबंध आणि नात नाहीच. मग आता ही प्रिया ही सर्व ऐकते आणि आपल्या मनात म्हणते या लोकांनी किल्लेदारचे सुद्धा कान भरलेले आहेत, तर तरी सुद्धा मला आता ह्या प्रतिमेला मस्का लावावंच लागेल. यावरती आता अश्विन म्हणतो की हो हे बघ रविराज काका, डॅड आणि मॉम्स सोड, पण मी सुद्धा आता एकही अक्षर त्या प्रियाशी बोलत नाही. क्षणाला मात्र कायद्याने जरीही आमचं लग्न झाले असले तरी सुद्धा मी तिला माझी बायको नाही मानत. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे पग सिनियर, अरे तू जरा शांत हो, आपण बसून मात्र शांतपणे बोलू शकतो. त्यावरती सायली म्हणते की हो ना रविराज काका, तुम्हाला अजून बऱ्याच काही गोष्टी माहिती नाहीत. त्यावरती आता रविराज काकांना धक्काच बसतो. रविराज काका विचारतात की अजून काय असं बाकी आहे माहिती होण्याचं. तेवढ्यात आता प्रिया दरवाजा उघडते आणि धावतच आता रविराज काकांच्याही बाबा बाबा करत पाय धरत देते. तीच आता हे नवीन नाटक असतं. रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना गोहळात घेण्याचं आणि म्हणते की बाबा प्लीज प्लीज मला माफ करा. जण मात्र रागाने आता या प्रियाकडे पाहत असतात. डण्याच नाटक करत म्हणते की बाबा फक्त आणि फक्त मला तुमचाच आदर आहे. मी चुकलं, माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या नव्याला सुद्धा गमावलं, त्यामुळे मी खरंच तुम्हाला गमावू शकत नाही. प्लीज मला माफ करा, एकदम आपण माफ करा, प्लीज मला माफ करा. तेव्हा त्या रविराज काका रागानेच म्हणतात मी माफ करायला नाही आलो, कारण ही माफ करणे लायकीचीच नाही. हिला या घरामध्ये थारा देऊ नका, असे रविराज काका सगळ्यांना स्पष्ट शब्दात सांगतात. आता प्रिया खूप रडत असते, नाटक करत असते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही तरी मला समजून घ्या, प्लीज खरंच सुधारण्याचा प्रयत्न केला होता तर तुम्ही आईला विचारा, तिला जशी सून हवी होती ते सगळे गुण मात्र मी माझ्यामध्ये आणण्याचे प्रयत्न मी केले होते. बाबा मी आज तुमची शपथ घेऊन सांगते की माझा पाय घसरलेला नाही म्हणून. हे बघा आदिराचा आणि माझा काही संबंध नाही. सगळं मात्र अर्जुन आणि सायली करतात. माझ्याबद्दल खोट पसरवत आहे, आम्हाला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. माझी काही चूक नसताने. त्यावरती सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत रागाने प्रियाकडे बघत असतात की प्रिया किती खोट वागते. ते ती रविराज काकाला पुन्हा म्हणते की बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. रविराज काका स्पष्ट शब्दात सांगतात की तन्वी हे बघ, मला सगळं काही खरं कळालेलं आहे. जाणीवपूर्वक मात्र पूर्णची तब्येत बिघडण्यासाठी तिला असा काढा प्यायला दिलेला होता. सगळं खोट आहे का? सायलीला सुद्धा तो जिन्यावरून ढकलून दिलं, हे सर्व खोट आहे का? त्यावरती आता प्रिया खरंच म्हणते की हो बाबा हे सगळं खोट आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की अर्जुन सायली खोट बोलतात. तर रविराज काका शब्दात म्हणतात की मी तुला सिद्ध करण्यासाठी काही सांगितलेलं नाही, पण तुझ्यापेक्षा माझा अर्जुन आणि सायलीवर जास्त विश्वास आहे, लक्षात ठेव. आणि तुला लाज, खरंच मला एक बाप मानून घेण्याची सुद्धा लाज वाटते. फक्त येथे याच गोष्टीसाठी सांगायला आलो होतो की प्रताप या मुलीला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा म्हणून. रविराज काका आताच प्रियावर विश्वास ठेवायला तयारच नसतात
अगदी घराच्या बाहेर काढायचं. तिला आता सांगतात असे बोलून आता रविराज येतो असं म्हणून जायला निघतो, परंतु प्रताप म्हणतो की रविराज प्लीज, अरे असं तू जाऊ नकोस, तुला असं चिडून नाही जाऊन देणार. त्यावरती कल्पना सुद्धा म्हणते की भाऊजी हे बघा, आजच्या दिवस तुम्ही शांतपणे येथे रहा, उद्या काय आहे तर ते आपण मात्र शांतपणे बसून बोलूया. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, चल काका, मी तुला आता रूममध्ये घेऊन जाते. त्यावरती रविराज काका म्हणतो की माझ्या मुलीमुळे मला इतका त्रास झालेला आहे, मग कुठल्या तोंडाने मी येथे राहू शकतो. त्यावरती आता प्रताप म्हणतो की रविराज, अरे आपलं इतकं वर्षांचं नात आहे, मग आता ते असं या मुलीमुळे तुटू शकतं का? किंवा आता अश्विन म्हणतो की रविराज काका, तुझं दुःख जास्त मोठं आहे की माझं खरंच माहिती नाही. आता मी तुला इतकं सांगतो की डोक्यामध्ये राग घालून तू इथून जाऊ नकोस, तू इथेच थांब. आपल्या घरावर जे तन्वी नावात संकट आलेलं आहे ते संकट मात्र आपल्याला सगळ्यांना मिळून बाहेर घालवायचं आहे. आता रविराज काका म्हणतात की संकट जितक्या लवकर दूर होईल तितकं बरं राहील, मी गेस्ट रूममध्ये थांबतो असे म्हणून आता रागानेच रविराज काका गेस्ट रूममध्ये जातात. प्रिया त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करते. आता प्रतिमा आता तिचा हात रागाने धरते आणि रागाने म्हणते की त्यांच्याशी बोलायला जाऊच नकोस, आता सुद्धा तू बोलायचं नाहीच, पण कधीच नाही. त्यांची चिडचिड व्हायला नकोय, त्यांना त्रास देऊ नकोस. त्यावरती अर्जुन आता प्रतिमा त्याला म्हणतो की आपण एकदा जाऊ आणि सिनियरशी बोलूयात. तेव्हा आता प्रतिमा त्या मान डोलावते की हो म्हणून प्रतिमा त्या अर्जुन सोबत आता सिनियरच्या रूममध्ये ये जाते. प्रिया रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मी बाबांचा राग कसा घालू, तुम्हाला सगळ्यांना मी कसं समजावू, मी निर्दोष आहे. म्हणून अश्विन रागाने म्हणतो की हे बघ, प्रयत्न सुद्धा करू नकोस, समजले. तेव्हा अस्मिता रागानेच म्हणते की तुझ्या या खोट्यापणाचा प्रिया आता खरंच मला कंटाळ आलेला आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की चल कल्पना, मला ह्या मुलीचं तोंड सुद्धा बघायचं नाही. आता लगेच ही प्रिया आता सुमन काकीला म्हणते, सुमन काकी. तेव्हा सुमन काकी सुद्धा रागाने आतमध्ये निघून जातात. तेव्हा आता प्रियाला काहीच पर्याय नसतो. प्रियांत म्हणते की सगळ्यांचं डोकं फिरलेलं आहे, कुणाकुणासमोर आता मला कित्येक वेळा लोटांगण घालावं लागतं माहिती नाही. त्यानंतर आता सायली ही आणि बाकीचे सर्वजण रविराज काकांच्या रूममध्ये येतात. रविराज काकांना सायली म्हणते, तुम्ही प्लीज इतका स्वतःला त्रास करून घेऊ नकास, का त्रास करून घेतात बरं? ती हे जे काही वागते ते आपल्यासाठी काही नवीन आहे का? रविराज काका म्हणतात की हे बघा, तिचा स्वभाव मला माहिती होता, पण तिचा असा पाय घसरेल मला माहिती नव्हतं. प्रतिमा तू सांग, अग अश्विनला आपण तोंड कसं दाखवायचं? मग आता प्रतिमा आत्याला सुद्धा फार वाईट वाटत तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ती रविराज काकांना म्हणते की तुमच्या या प्रश्नाचे उत्तर खरंच माझ्याकडे नाही रविराज. त्यावरती रविराज काका अर्जुनला म्हणतात की अरे अर्जुन, तुम्ही अजून सुद्धा तुम्ही त्या मुलीला तुमच्या स्टोरूममध्ये काठे ऊन घेतलंस, ताबडतोब तिला या घरातून हाकलून द्या. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे पक सिनियर, सगळं काही होईल, तू शांत हो, वेळ सुद्धा लवकरात लवकर येईल. त्यावरती रविराज काका म्हणतात सगळेजण मिळून तिला का पाठीशी घालतात? जागाच नाही या घरामध्ये राहण्याची, जसा तिला माझ्या घरामध्ये प्रवेश नाही तसाच या घरामध्ये सुद्धा तिला प्रवेश असायला नकोय. तेव्हा प्रतिमा त्या काहीतरी बोलणार तर रविराज काका म्हणतात की तू गप्पच रहा. मग प्रतिमा, या सगळ्या गोष्टीला तू सुद्धा जबाबदार आहेस. तेव्हा जेव्हा मी तिला शिक्षा करायला जात होतो तेव्हा तू तुझ्या पाठीशी उभं राहून तिला वाचवत होते. हे बघ, आईची माया इतकी आंधळी असून नाही चालत. आता प्रतिमा रडत असतात. त्यावरती सायली म्हणते की रविराज काका, तुम्ही वस्तुस्थितीच्या अगदी उलट बोलत आहात. प्रतिमा, त्यांच्या मनामध्ये प्रियाबद्दल आंधळी माया नाहीत, जर त्यांच्या मनामध्ये आता अशी शंका यायला सुरुवात झालेली आहे की प्रियाशी त्यांचं कोणतं नातं आहे किंवा नाही. त्यावरती रविराज काका
म्हणतात की म्हणजे नक्की काय? त्यावरती प्रतिमा आता रडतच म्हणतात की म्हणजे तेव्हा आता प्रतिमा आत्या मात्र जे काही तिच्यासोबत घडलेलं आहे, प्रियासोबत आता जे काही आता हे काही उदाहरण आहेत, ते मात्र आता ती सगळं काही या रविराज काकांना सांगते, कारण ती त्यांची मुलगी नाही अशी शंका मात्र प्रतिमात्याच्या मनात येत आहे. त्याबद्दल जे किस्से घडलेले आहेत त्याबद्दल ती सांगते, जेव्हा ती तिच्या केसांना तेल वगैरे लावून देत असते आणि म्हणते की लहान असताना जेव्हा मी तेल वगैरे लावायचे तेव्हा दिवसभरात काय घडलं काय नाही ते सगळं काही तुम्हाला सांगायची. तेव्हा आता प्रिया म्हणलेली असते की तेव्हा होत होतं, परंतु आता मला मात्र बोलायला खरंच बोर होतं. आई सखी आणि जानकीने मात्र जेव्हा तिला विचारलेलं असतं, तुझी आई आगीत अडकली, तुला काहीच फरक पडत नाही का? प्रिया नाही म्हणलेली असते, आई मला महत्वाची आहे, परंतु मला माझा जीव सुद्धा खूप महत्वाचा आहे, असे प्रियाने उत्तर दिलेलं असतं. आणि हे प्रतिमाने आणि आता सुमनने ऐकलेलं असतं. तेव्हा आता प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येते. या सगळ्या घडलेल्या किस्स्यावरून आता मात्र प्रतिमाताला शंका येत असते की खरंच ती माझी मुलगी नाही म्हणून. सगळं काही आता रविराज काकांना सांगितल्यानंतर रविराज काका म्हणतात की खरंच किती दुर्दैवाची गोष्ट आहे, इतक्या वर्षांनी आमचं कुटुंब एकत्र आलं आणि आता तन्वीच्या आईला हे वाटतं की ती तिची मुलगीच नाही आणि बापाच्या मनात तर फक्त आणि फक्त तिच्याबद्दल रागच भरलेला आहे. खरंच आम्ही किती कमनशिबी आई बाबा आहोत. त्यावरती आता सायली म्हणते की हे बघा रविराज काका, तुम्ही प्रियाच्या बाबतीत कमनशिबी ठरला असताल, परंतु तुम्ही आता तुमची मुलगी सायली सुद्धा आहे हे विसरू नका. हे बघा, तुम्ही कितीही मला जन्म दिला नसला तरी सुद्धा मरेपर्यंत मी तुम्हाला स्वतःचीच मुलगी समजणार आहे. तेव्हा आता प्रतिमात्या आणि रविराज काका यांना खूप छान वाटतं. त्यांचे डोळे भरून येतात. प्रतिमात्या म्हणतात की हे बघ सायली, तुझ्यामुळेच मला हे सर्व काही कळाले, मुलीच आणि आईच नात आणि प्रेम कसं असतं. त्यावरती रविराज काका सुद्धा म्हणतात की सायली, मला फक्त एकच मुलगी आहे, ती म्हणजे माझी सायली. प्रियाच्या वागण्याची झड आम्हाला बसू नये यासाठी तू किती धडपड केली माहिती आहे आम्हाला. तुझे प्रेम करण्याची पद्धत, तुझी क्षमता, ही स्वार्थपणा, हे जे काही आहे ते गुण मी फक्त प्रतिमात बघितलेले आहेत. प्रतिमाचे गुण आहे तर ते तुझ्याशी मॅच होतात. म्हणून आता प्रतिमात्या आणि सायली एकमेकांकडे पाहतच असं म्हणजे तू प्रतिमाचीच लेक झाली. हे ऐकल्यानंतर सायलीला आणि प्रतिमात्याला फारच आनंद होतो आणि इतका आनंद होतो, आनंद असू त्यांच्या डोळ्यातून येत असतात. प्रतिमाते घट्ट असे सायलीला जवळ घेत मिठी मारते आणि अर्जुनला सुद्धा घट्ट मिठी मारते. आणि आज खऱ्या अर्थाने हे जेत काही त्रिकोणी कुटुंब आहे, म्हणजे हेच आता एकमेकांचं खरं कुटुंब आहे आणि ते खऱ्या अर्थाने एकत्र आलेले असतात. अर्जुनला फारच आनंद होत आहे. आता सायली रविराज काकांच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की हे बघा, आता डोळ्यातून पाणी काढायचं नाही. सायली त्यांना म्हणते की चला 2-2 घास खाऊन घ्या. त्यावरती रविराज काका नको असं म्हणतात. अर्जुन म्हणतो की नाही सिनियर, तुला ह्या मुलीच तुझ्या ऐकावंच लागेल, नाही म्हणण्याची हिंमत तर नाहीत, मग तुझ्यात कशी आली बरं? तेव्हा रविराज काका म्हणतो, रविराज काका खुष्ट प्रतिमाला म्हणतात की जा लवकरात लवकर तुझ्या लेकीच्या हातच काहीतरी खाऊन घे. आता सायली शाब्बास आणि दोघांच्याही हाताला धरते आणि चला असं म्हणते बाहेर. तर सगळेजण जेवणासाठी त्यांची वाटच पाहत असतात. सुमन म्हणते की अर्जुन सायलीने भाऊजींची समजूत काढली असेल किंवा नाही, आणि एव्हाना जर काढली असती तर ते बाहेर जेवायला सुद्धा आले असते. त्यावरती प्रताप म्हणतो की सुमन, अगं सायली, जर एखाद्याची समजूत काढायला गेली आणि तिला हे सर्व नाही जमले असं कधी होईल? काग तेवढ्यात अर्जुन, सायली, प्रतिमाते आणि रविराज काका बाहेर येतात. सुमन म्हणते की बघा ते आलेच. स्मिता म्हणते की चला जेवायला सुरुवात करूयात, मला तर फारच भूक लागलेली आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई, मला सांग
तुझ्या बाळाच पोट भरलेलं आहे ना, म्हणूनच तू इथे जेवायला आलेली आहेस. आलीस की स्वतः मला भूक लागली करत कशी आहेस? आई, तू तेव्हा आतास. मिता म्हणते की मी त्याचा विचार करूनच आलेली आहे, त्याच पोट भरून. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की मला सांग बरं, बाळाला जास्त भूक लागते की तुला लागते? त्यावर अस्मिता चिडते. अर्जुन त्याची फिरकी घेत असतो. त्यावरती अश्विन म्हणतो की अरे दादा, हे पग गंमत तर तेव्हाच येते बाळाला. आणि अस्मित ताईला बरोबरच भूक लागते आणि अस्मिताई बाळाला खाली ठेवते आणि लगेच इकडे धावत जेवायला येते आणि म्हणते की मम्मा, मला पटकन जेवायला वाढ, भूक लागली. सगळेजण मात्र आता अस्मिताची खूपच उडवत असतात. अस्मिता आता चिडत असते आणि हसत असते. चैतन्य म्हणतो की तुम्ही दोघेही किती नीच आहात रे सख्या, बहिणीला असं बोलतात का? त्यावरती आता अर्जुन म्हणतो की बघ, याने पार्टी बदलली. त्यावरती चैतन्य म्हणतो की नाही, पार्टी वगैरे काही बदलली नाही. ताई मात्र स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष देण्यासाठी परफेक्टच बॅलन्स ठेवते. अरे स्वतःच्या वहिनीच थोडंस तरी कौतुक करत जा. त्यावरती आता लगेच स्मिता म्हणते की अरे तूच फक्त चैतन्य, तूच माझं कौतुक करतो. सखे भाऊ आहे ते माझे वैरी झालेत आणि मानलेला भाऊ आहे ना, तो माझ्या मदतीला धावून आला. कल्पना लगेच आता म्हणते की चैतन्य, तू आता मात्र आणि हा अश्विन यांची जी काही मस्करी आहे ना, खूस करून टाकली बरं. त्यावरती अर्जुन म्हणतो की बघ कसा आहे हा माणूस रविराज काकांना हसवण्यासाठी. मात्र आता सगळेजण मस्त मस्करी करत असतात तेव्हा रविराज काका खूपच हसतात. प्रताप म्हणतो की बघ ना, तुझ्या चेहऱ्यावरचा हसू बघून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा आता अस्मिता म्हणते की माझी आणि चैतन्याची अशीच जोडी असणार. अर्जुन आणि सायली, तुम्ही किती काही करा म्हणजे अश्विन, परंतु आम्ही दोघं नाही. आमची टीम तोडणार. तेवढ्यात तेथे सचिन येतो. सचिन आता अस्मिताकडे बघत असतो. आता लगेच सायली म्हणते की सचिन भाऊजी, यांना ना जेवायला या, वाढू का तुम हाला? तेव्हा अस्मिता मात्र त्याच्याकडे पाहतच नसते. तेव्हा सचिन म्हणतो की सायली वहिनी, ॲक्च्युली मला बाहेर जायचं आहे. अस्मी, मी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जात, तुम्हाला येण्यासाठी लेट होईल. आता सायली म्हणते की प्लीज जेवण करून ज्या थोडंसं. असं सचिन जेवायला तयार होतो आणि वाढ सायलीला असं म्हणतो. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की सायली, सचिनला जरा घाई असेल, तो बाहेरच काहीतरी खाईल म्हणून. तेव्हा सचिन म्हणतो की हो अस्मिता एकदम बरोबर बोलते, मी आता बाहेर गेल्यानंतर जेवण नाही तर मला उशीर होईल. आणि सचिन लगेच आता निघून जातो. आता बरोबर वर अस्मिताने त्याला उत्तर दिलेलं असतं. तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून हसत असतात. अस्मिता ताई मात्र चैतन्याशी बोलायला लागल्यापासून खऱ्या अर्थाने मात्र त्या सचिनला ओळखायला लागलेल्या आहेत. म्हणजे आता सचिन कसा आहे त्यांना जाणवायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मात्र आता प्रताप हा अस्मिताला म्हणतो, आजपर्यंत सचिन कसाही वागला तरी सुद्धा तू त्याला पाठीशी घालत होती, पण आज मात्र त्याचं वागणं सहन करण्याच्या मूडमध्ये नाही दिसत. त्यावरती अस्मिता म्हणते की का सहन करायचं? सचिन आता कोणत्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडला हे आपल्याला माहितीच आहे. त्याची सगळी सोय बाहेर होते, तर खाण्यापिण्याची काळजी मी का करायची? जाऊन द्या हा विषय. आणि मम्माला म्हणते की मम्मा, जेवण फारच टेस्टी झालेलं आहे, चला मग सगळ्यांनी सुरुवात करूयात. आता जेवण वगैरे झाल्यानंतर आता चैतन्य अस्मिताला जरा बाजूला घेतो आणि म्हणतो की चला, मी दिलेल्या शिकवणीचा काहीतरी फायदा तर झालाच. खरं तुझ्याकडून आता नक्की चॅलेंजेस करायला पाहिजेल. अस्मिता विचारते की कशाबद्दल बोलतो? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की असं काय करतेस? या गुरुजींनी तुला किती शिकवण दिली होती आणि त्याचा तुला किती फायदा होतो? गुरुजींनी काय सांगितलं बरं? आपला आनंद आपण अवघ्यायचा आहे, परंतु ते सगळं आचरणात ताणते याचा गुरुजींना फारच आनंद आहे. तर आता अस्मिता म्हणते की आज सचिनला कॉल आला होता आणि त्या कॉलमध्ये
मी साक्षीचा आवाज ऐकला तर दोघेही एकत्रच होते. तेव्हा आता चैतन्यला हे ऐकून धक्का बसतो. तो म्हणतो की हो का. अस्मिता म्हणते की आता मात्र सचिनकडून माझी कोणतीही अपेक्षा नाही राहिलेली. चैतन्य म्हणतो की सचिन खरंच खूप गुंततोय. त्याने अशा व्यक्तीचा हात पकडलेला आहे की तेथून तो बाहेर पडू शकत नाही. संकटात आहे तो. अस्मिता म्हणते की चैतन्य, अरे मला या सगळ्याचा विचार सुद्धा करायचा नाही आता. फक्त मी माझ्या बाळासाठी जगणार आहे आता. लगेच चैतन्य खुश होत म्हणतो की म्हणजे मानलंच गुरु चैतन्य की जय. तेवढ्यात मात्र अर्जुन आणि साहिली त्या दोघांना जवळ बोलावतात. अर्जुन चैतन्यला म्हणतो की हे बघ, आपल्याला त्या संतोषच्या बायकोबद्दल बोलायला जावं लागेल. ती तिथेच राहते. तेवढ्यात सगळेजण गप्पा करत आहे. तर अर्जुन आता डॅडला विचारतो, आम्हाला जरा बाहेर जावं लागेल, महत्वाचं काम आहे. कल्पना म्हणते की अरे तुमच्या काय रोजच्या हट्ट, मला खरंच तुम्हाला सांगण्याचा सुद्धा कंटाळ आलेला आहे. तुम्ही बाहेर जाऊ नका म्हणून. आवर्ती सायली म्हणते की आई बाबा, आज काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला बाहेर पडावंच लागेल, कारण कामच तितकं महत्वाचं आहे. तुम्ही काही काळजी करू नका. इन्स्पेक्टर सावंत आहे आमच्या बरोबर. त्यावरती आता लगेच प्रताप म्हणतो की अरे पण ती मुलगी. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड तुम्ही काही काळजी करू नका, इन्स्पेक्टर सावंत आमच्या सोबत आहेत. त्यावरती आता चैतन्य म्हणतो की काका मी सुद्धा त्याच्या सोबत आहेच. त्यानंतर रविराज काका प्रतापला समजावतो की हे फक्त तू मुलांना आडू नकोस. त्यांना कळतं काय खरं आणि काय खोट. त्यांची काळजी घेण्यासाठी सुद्धा ते समर्थ आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो की तुम्ही काही रिएक्ट करत नाही याचा अर्थ मी हो समजतो, मी जाऊन येतो. आणि सिनियर थके सो मच. ते बोलून ते तिघेही जाहीर जातात. परंतु अर्जुन पुन्हा आता मागे थांबतो आणि सिनियरला म्हणजे रविराज काकाला आवाज देऊन त्याच्या जवळ बोलावतो. आता तो सिनियरला म्हणतो की आम्ही घरात नसताना प्रियावर चांगलं लक्ष ठेव. जर कुठे बाहेर निघाली, काही संशयास्पद जर तिने केलं तर लगेच आम्हाला फोन कर. वरती रविराज काका म्हणतात की ठीक आहे, तू काही काळजी करू नको, मी नीट लक्ष ठेवेल. वर आता अर्जुन असे बोलून आता निघून जातो. आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये या मात्र स्टोर रूममध्ये विचार करत असते की अर्जुन सायली यांचं नक्की काहीतरी आता प्लॅन असणार आहे. ते घाव आणि गाव घालतच असतात. त्यासाठी काहीतरी वेगळा असा विचार करावा लागेल. प्रियाने मात्र आता जे काही महत्वाचे पुरावे, फाईल वगैरे आहे तर ते एका लाकडाच्या पेटीत भरलेले असतात आणि ती कृष्णाच्या शेतीवर तेथे आलेली असते आणि तेथे ती पुरून टाकत असते. तेव्हा आता कृष्णा तिला पाहते आणि लगेच सायलीला फोन करून सांगते की ही प्रिया आहे. आणि ती लगेच सायलीला म्हणते की प्रिया येथे आलेली आहे कृष्णाच्या शेतावर, बघ मी तिला कशी पकडते. आता सायली आणि अर्जुन विचार करतात की प्रिया नक्की तिकडे गेली. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.